जम्मू काश्मीरमध्ये पहलगाममध्ये जो अतिरेक्याने जो हल्ला केला, जवळजवळ 26 ते 27 आपले निष्पाप त्या ठिकाणी बळी पडले। ज्या हल्ल्यामध्ये ते सैरावैरा पळत होते त्यांना जीव वाचवता आला नाही, त्याच पार्श्वभूमीवर आपण हे मॉक ड्रिल घेणार आहे। मॉक ड्रिल घेत असताना सर्वात प्रथम मी सायरन वाजणार आहे आपला। सायरन वाजल्यानंतरच आपण मॉक ड्रिलमध्ये येतो। त्यावेळेला जखमी झालेल्यांना आपण नेतोय कडपसाठी आहे। तुम्हाला अशी जर घटना घडली तरी अशा पद्धतीनं न्यायचं आहे। देशाच्या प्रधानमंत्री आपल्या नरेंद्र मोदीजींनी की कुठल्याही परिस्थितीत या अतिरेक्यांना पूर्ण संपवायचं आणि जेवढं शक्य आहे तेवढ्या सगळीकडे आज आपलं सैन्य त्या ठिकाणी या अतिरेक्यांचा शोध घेऊन त्यांना ठेचून मारण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे। ते सैन्य आहे म्हणून आज आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय। पुन्हा आपल्या भारतीय सैन्याचं परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो। हे सैन्य अतिशय चांगल्या पद्धतीनं काम आपल्या देशाचं संरक्षण त्या ठिकाणी करत आहे। पुन्हा आज आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगतोय। संजय कांबळे साहेबांनी आपल्याला युद्धजन्य परिस्थिती कशी असत्या आणि त्या ठिकाणी आपलं सैन्य आपल्या सहकार्यांना कसं या ठिकाणी वाचवत असते किंवा नागरिकांना कसं वाचवण्याचं काम करत असते हे त्यांनी आपल्याला या मॉक ड्रिलमध्ये आमच्या हायस्कूलमध्ये येऊन दाखवलं। त्याबद्दल मी परत एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतिशय होतकुर असं त्यांची टीम आहे आपल्या गॅरेज विभागाची, नेहमीच चांगलं काम ही मंडळी करत असतात। तुम्हालाही देशाबद्दल अभिमान वाटावा, आपण जागरूक नागरिक म्हणून भविष्यात चांगलं काम करावं, हाच त्यामागची खऱ्या अर्थानं प्रेरणा आहे। मी परत एकदा या ठिकाणी संजय कांबळे साहेब त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि पी. पाटील सरांना या ठिकाणी या कार्यक्रमाचा आभार म्हणून हा कार्यक्रम संपवायचं जाहीर करतो। सध्या परिस्थिती ही युद्धाची आहे। इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील मॅडम यांनी आपल्याला सांगितलेले की आपल्या संपूर्ण इचलकरंजी शहरामध्ये आपत्ती व्यवस्थापन हे कसं केलं पाहिजे। ज्यावेळी अडचण येते, युद्धजन्य परिस्थिती असते, त्यावेळी आपण काय केलं पाहिजे। आता संजय कांबळे साहेब यांची संपूर्ण टीम आहे, तुषार वगैरे आहेत, या सगळ्या टीमचं आणि आपल्या शाळेमध्ये दोन्ही या शाळेमध्ये आयोजित केल्याबद्दल मी इचलकरंजी महानगरपालिकेचा आणि या संपूर्ण गॅरेज विभागाची जी टीम आहे, खरंच संजय कांबळे साहेब म्हणजे एक वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे। काही असेल ते पहिल्यांदा आपल्या इचलकरंजीमध्ये होतं, कोल्हापूरमध्ये सुद्धा लवकर होते काय माहिती नाही, पण जे काही नवीन काय करायचं असेल ते आपल्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये होतंय। असे कर्तबगार अधिकारी आपल्या या महानगरपालिकेला आहेत। कुठलीही दुर्घटना होण्या अगोदर झाल्यानंतर आपल्याला ती काय करायचं आहे याचं संपूर्ण प्रात्यक्षिक ते दाखवतात।
पुन्हा एकदा मी दोन्ही शाळेच्या वतीने त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी थांबतो.